अ, एकदा असंच झालं, की मी बीडला गेले होते एका कामानिमित्ताने आणि वॉशरूमसाठी मला म्हणजे जोरात म्हणजे हं, हं, लघवी हं. आली आणि लघवीला येऊ लागले. तर वॉशरूम आल्यामुळं मी सगळीकडे शोधू लागले कुठं जायचं हं, हं. आणि तिथं स्त्री आणि पुरुष असे 2च वॉशरूम होते. तर मी काय केले स्त्रीच्या वॉशरूममध्ये गेले. हं, त्या वॉशरूममध्ये गेल्यानंतर तिथं 2-3 लेडीज होत्या. हं, त्या लेडीजनी असं म्हणजे बघितलं आणि बाहेर आल्यानं हे 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 आलं माझ्या आमच्या ह्याच्यामध्ये आला, आमच्या हं. ह्याच्यामध्ये असं तसं. त्यांनी कांगवा करू लागले आणि अनकम्फर्टेबल नाही का म्हणजे हं, ते हं. जास्त हे तर काही केलं म्हणजे आरडाओरडा तर नाही केला, पण ते म्हणले की हे तुम्हाला तिथे स्त्रियांसाठी थोडं अपमानित करण्यात अपमानित आलं. करण्यात आलं. हं. आणि मग तुम्ही विचार करा की आम्ही जरी स्त्रियांच्या वॉशरूममध्ये गेलो तर तिथं त्यांना अनकम्फर्टेबल वाटतं आणि पुरुषांच्या वॉशरूममध्ये आम्ही आम्ही गेलो तर तिथं कम्फर्टेबल नाहीये. आम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं. मग त्यामुळेच मी म्हटलं की आम्हाला स्वतःलाही एक वेगळं असं वॉशरूम असणं, शौचालय शौचालय असावं असावं. आणि तिथून ते मग तुम्ही निर्माण हो. केलं. तर मी ते बघितलं पण की हे सगळं देशभरात व्हावं असं वाटतं का? अगदीच. कारण की अन्न, वस्त्र, निवारा हं, त्याचप्रकारे सार्वजनिक शौचालयाची ही हं, आवश्यकता हं. सर्वांनाच असते.